गायरेट ॲट्रोपीमध्ये काय लक्षात ठेवायचं की ऑर्निथिन डेल्टा अमायनो ट्रान्सफरेज एन्झाईम ॲब्सेंट असतो. प्रोसिजर काय असते की नॉर्मली आपण जे अमायनो ॲसिड खातो असतो अर्जिनिन ते ऑर्निथिनमध्ये कन्वर्ट होत असतं आणि ऑर्निथिनमधून ग्लुटामिल गॅमा सेमीअल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी त्याला ऑर्निथिन डेल्टा अमायनो ट्रान्सफरेजची गरज असते. पण जेव्हा गायरेट ॲट्रोपी होत असते तेव्हा ऑर्निथिन डेल्टा अमायनो ट्रान्सफरेज एन्झाईम ॲब्सेंट असतो. तर मग ऑर्निथिन जो असतो तो ॲक्युमुलेट होत असतो. तर त्यासाठी निमोनिक काय लक्षात ठेवायचं गो एअर जीवरून लक्षात ठेवायचं गायरेट ॲट्रोपी असते, वरून लक्षात ठेवायचं ऑर्निथिन अमायनो ट्रान्सफरेज डिफेक्टिव्ह असतो. एवरून लक्षात ठेवायचं अर्जिनिन रेस्ट्रिक्ट करायला पाहिजे डाएटमध्ये, कारण ऑर्निथिन वाढतो तो अर्जिनिनचं ऑर्निथिनमध्ये कन्व्हर्जन झाल्यामुळे. नंतर आयवरून लक्षात ठेवायचं तर इनबॉर्न एरर ऑफ मेटाबॉलिझम आहे. आरवरून लक्षात ठेवायचं ऑटोझोमल रेसेसिव्ह आहे. मग असा पेशंट कसा प्रेझेंट होईल आपल्याकडे ज्याला गायरेट ॲट्रोपी आहे, तर त्याला मायोपिया असतो, म्हणजे त्याला दूरचं दिसत नाही. निक्टॅलोपिया रात्र आंधळेपणा असतो आणि ग्रॅज्युअल वर्जनिंग विजन कमी कमी होत जाते.